इकडे सरकारनं मोठा गाजावाजा करत राज्यभर जलजीवन मिशनच्या कामांचं उद्घाटन केलं। मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला 1.5 वर्ष उलटूनही जलजीवन मिशनचं काम अजूनही अपूर्ण आहे। त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। या योजनेवरती जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींपासून स्थानिक नागरिकांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळे ही योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। या संदर्भात गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आपण पाहूया। जलजीवनचं काम 1.5 वर्ष झाले आणि उद्घाटन देखील आमच्या गावाला सुरुवातला झालं होतं आणि त्याच्यामध्ये ठेकेदाराने थोडं काम चालू केलं पण त्यापासून टाळाटाळ करतोय आणि 1.5 वर्षापासून अजूनपर्यंत ही व्यवस्था आहे। त्याने अजूनपर्यंत कामावर लक्ष दिले नाही आणि सरपंचाला सांगून वारंवार फोन करतो पण तो टाळाटाळ करतो। त्यासाठी सरकारने याच्याकडे ध्यान द्यावा आणि जे इंजिनियर आहेत त्यांनी सुद्धा ध्यान द्यावा आणि ह्या कामाची काय कमतरता आहे ती पूर्ण करावी। आमच्या आदिवासी बांधवांना 1-1.5 किलोमीटर पायी जाऊन दुरून हंडा भरून आणावा लागतो। आजच्या या घडीला ही परिस्थिती तर पुढच्या येणाऱ्या काळात किती त्या लोकांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे। तर या कामासाठी शासनाने किंवा ठेकेदार किंवा जे इंजिनियर आहेत या कामासाठी त्यांनी स्वतः लक्ष देऊन किंवा शासनाने लक्ष देऊन हे आमचं जलजीवनचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या त्या लवकरात लवकर त्यांनी सोडवाव्यात अशी आम्हाला शासनाची विनंती। दरम्यान जिल्ह्यामधील जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी। या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून या योजना यशस्वी होणार नाहीत अशी स्थिती आहे। त्यामुळे सरकारचा पैसाही वाया जाण्याची भीती आमदार केसी पाडवे यांनी व्यक्त केलेली आहे। जलजीवन मिशन ही योजना केंद्राने घर घर नल योजना आणि घर घर प्रत्येकाला नळाने पाणी द्यायचं स्वप्न फार मोठे दाखवले जातात। आदर्श फार मोठा मानला जातोय। कोट्यावधी रुपये येतोय, कोट्यावधी, आणि हा पैसा या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज डीपीसी होती, डीपीसी मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हजर नाही स्पष्टपणे सांगितलंय। पालकमंत्री सुद्धा त्यात अभ्यास करणार आहे, त्यांनाही समजलंय। पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे पूर्ण जेवढे योजना आहेत त्याची लिस्ट मागवले, एस्टिमेट काय आहेत, किती खर्च झालाय आणि कोट्यावधी रुपया हा फक्त हडप केला जातोय असंच चित्र आहे। दरम्यान जिल्ह्यामधली जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सर्वच कामांचा आढावा घ्यावा आणि भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करा असा इशारा पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिलाय। योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्याला योजना खूप मोठ्या प्रमाणावरती मंजुरी झालेली, पण प्रामुख्याने असलेल्या स्टाफची कमी आणि त्यांनी केलेले सर्वे या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाईल। त्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा कदाचित त्यांना कामं जास्त दिली गेली असतील। या सगळ्या गोष्टींचा आढावा पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विस्तृत पद्धतीने पूर्ण दिवसभर जलजीवन मिशनसाठीच मला द्यावा लागणार आहे आणि त्या स्वरूपाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सीओनी पाणी पुरवठा जिल्हा परिषद विभागाला त्या दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।